मुख्य प्राण्यांना स्वखर्चाने जीवनदान देणाऱ्या प्राणीमित्र दीप्ती देशमुख यांची एशिया बुक ऑफ इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे। भिवंडी शहर आणि परिसरात गेल्या 36 वर्षांपासून निरपेक्ष भावनेने स्वखर्चाने रस्त्यावरील बेवारस भटक्या मुक्या प्राण्यांवर उपचार आणि त्यांचं संगोपन करणाऱ्या दीप्ती देशमुख यांच्या कामाची दखल एशियाई बुक व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलाय। योगा शिक्षक असणाऱ्या दीप्ती आपल्या वयस्कर आईसमवेत भिवंडीत राहत असून त्यांना लहानपणापासून मुक्या प्राण्यांच्या समस्यांची आर्त हाक आणि विशेष म्हणजे श्वानांची आवड होती आणि त्याच आवडीतून त्यांनी रस्त्यावरील कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घालणे, त्यांना जखम झाली असल्यास त्यांच्यावर उपचार करणे सुरू केलं आणि पुढे जात त्यांची ही आवड त्यांचा दैनंदिन दिनक्रम बनून गेली आणि तब्बल 36 वर्षांपासून रस्त्यावरील आजारी जखमी भटके श्वान, मांजर, चिमणी, कावळे, कबुतरे, गाढव, बोकड, गरुड आदी मुक्या प्राण्यांवर स्वखर्चाने उपचार करत आहेत आणि रोज सुमारे 300हून अधिक श्वानांना बिस्किटे खाऊ घालतात। संपूर्ण भिवंडी शहर आणि ग्रामीण परिसरात रात्री अपरात्री कोणीही फोन करून एखादा प्राणी अथवा कुत्रा जखमी अवस्थेत असे असल्यास सांगितल्यास त्या स्वतः तिथे जाऊन प्राण्यावर उपचार करतात। त्यांनी पॅथॉलॉजीचेही शिक्षण घेतल्यानं त्या स्वतः आजारी प्राण्यांना इंजेक्शन, सलाईन देऊन आणि वेळप्रसंगी काय उपचार करावे हे प्राण्यांच्या डॉक्टरांशी वार्तालाप करून त्या करत असतात। त्यांनी आतापर्यंत 20,000हून अधिक अंध, अपंग आणि अंगात किडे पडलेल्या श्वानांचे उपचार करून त्यांना बरं केलंय। तर कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात तर त्यांनी दररोज संपूर्ण शहरात मोटरसायकलवर फिरून 700 ते 800 श्वान आणि मुक्या प्राण्यांना बिस्किट खाऊ घालत त्यांची भूक भागवली आहे। दरम्यान देशमुख यांनी आतापर्यंत 20,000हून अधिक भटक्या, मुक्या, आजारी, जखमी प्राण्यांवर उपचार आणि त्यांची सेवा केल्याबद्दल त्या उपक्रमाची दखल एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेऊन भिवंडीत एका कार्यक्रमात एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी मनोज तत्वादी आणि अमिताभ बच्चन यांचे वैयक्तिक छायाचित्रकार परेश मेहता यांच्या हस्ते दीप्ती देशमुख यांना सदर रेकॉर्डचं प्रमाणपत्र, मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। यासह भिवंडीसह अनेक संस्थांनी 50 ते 60 विविध राज्यस्तरीय पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत। या सर्वांचं श्रेय देशमुख आणि त्यांच्या आई वडिलांना दिलंय। तसेच दैवताने त्यांना या सेवेसाठी निवडल्यानं भगवंताचेही आभार मानून गुरु अमिताभ बच्चन यांच्यासह भिवंडीतील त्यांना मदत करणाऱ्या लोकांना धन्यवाद दिलं। तर पालकांना आपल्या पाल्यांना मुक्या प्राण्याविषयी चांगली माहिती देऊन प्राण्यांवर प्रेम करायला शिकवण्याचा सल्ला देशमुख यांनी देऊन महापालिका प्रशासनाला 2016 पासून बंद केलेली श्वानांची निर्विजीकरण प्रक्रिया सुरू करण्याचं आवाहन केलंय, कारण यामुळेच भिवंडी श्वानाची उत्पत्ती वाढून सध्या स्थितीतील श्वानदंशाच्या घटना वाढत असल्यानं देशमुख यांनी नमूद केलंय। आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा। मी मागच्या 35 वर्षापासून या मुक्या प्राण्यांची सेवा करीत आहे आणि माझा अनुभव असा आहे की ज्या वेळेला मी सुरुवात केली त्यावेळेला मी म्हणजे कचरकुंडीमध्ये काहीतरी ते लोक खात आहेत किंवा वाकरतायत आणि कधी कधी त्यांना काही मिळत नाहीये आणि अशा वेळेला ते तसंच पाणी पिऊन झोपतात। पण आता ज्या वेळेला मी ह्या कामाची सुरुवात केली त्यावेळेला मी पाहिलं की बरेच प्राणी आहेत ते उपाशी आहेत आणि त्यांच्यासाठी जी मी सेवा सुरू केली तर आता बरेच प्राणी असे आहेत की ते काही ना काहीतरी एखादा पाकिट तरी पोटामध्ये घेऊन ते झोपतात, म्हणजे ते उपाशी असे झोपत नाही। तुम्ही किती वर्षापासून सेवा केलेली आहे आतापर्यंत आणि तुम्हाला किती आवड भेटलेली आहे? कुठल्या आवड भेटलेल्या? जवळपास 35 वर्षाच्या या सेवेमध्ये मागच्या करोना काळाच्या नंतर जेव्हा माझी दखल घेतली गेली त्याच्यानंतर माझे जे अवॉर्ड सुरुवात झाले ते जवळपास मला असं वाटते 50-60 अवॉर्ड तरी झालेले असतील। त्याच्यामध्ये प्रामुख्याने स्टेट लेवलचे अवॉर्ड्स आहेत, जसं कुरुक्षेत्र हरियाणामध्ये नारी शक्ती पुरस्कार आहे, त्यानंतर न्यू दिल्लीमध्ये तुहिरे इंडियन इन्स्पिरेशनल अवॉर्ड आहे, मग एशियन आयकॉनिक अवॉर्ड आहे, तसंच मला युगांडा युनिव्हर्सिटी यांनी डॉक्टरेटची पदवीसुद्धा दिलेली आहे। भिवंडी जर विचार करू तर भिवंडीमध्ये ऑलमोस्ट सगळ्याच संस्थेने माझी दखल घेतली आहे आणि अवॉर्ड्स दिलेत। त्याच्यानंतर हा काम जो माझा आहे तो फक्त बिस्किट देण्यापुरता सीमित नसून त्यांचा इलाजही मी करत आलेली आहे। मी वेटरनरी डॉक्टर नाही आहे, तरीही काही गुगलमध्ये सर्च करून किंवा कुठल्याही जे काही वेटरनरी डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडनं काही माहिती घेऊन मी त्यांचे इलाजही सुरुवात केलेली आहे करायला आणि त्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनी घेतलेली आहे आणि मला खूप बरं वाटतं हे विचार करून की माझाही दखल कोणीतरी घेतलेला आहे आणि ह्या प्राण्यांचा बद्दल जी काही आपुलकी वाटली लोकांना आणि त्यांनी जे मला त्या दृष्टिकोनाने बघायची सुरुवात केली
ते खरंच बघून खूप बरं वाटते. कारण की बरेच वेळा असं व्हायचं की मी कोणाच्या जवळ गेली की ते सांगायचे की तू जरा बाजूला उभी राहा कारण तुझ्या अंगाला वास येतो. मी अशा लोकांचा साथच सोडून दिला, कारण मला यांची सेवा जास्त जवळची वाटली किंवा जास्त मला असं वाटलं की यांची सेवा जास्त जरुरी आहे त्या माणसांपेक्षा, म्हणून मी त्यांचा साथ सोडून दिला. आणि खरं सांगायला गेलं तर ज्या वेळेला हे लोक समोर गेल्यानंतर कान हलवतात किंवा शेपटी हलवतात, जवळ येऊन मला प्रेम करतात, ती गोष्ट जी आहे ना ती मला जास्त सुख देते असं मला वाटते. नक्कीच ताई, एवढं आवड भेटले, आपण घरची परिस्थिती पाहिली तुमची, तर हे कसं काय तुम्ही सगळं मॅनेज करता? सर्वप्रथम म्हणजे याचं श्रेय मी माझ्या आईला आणि वडिलांना देईन, कारण त्यांची पुण्याई आहे, त्याच्यामुळे ही सेवेचं भाग्य जे मला लाभलं आणि त्याला पुढे कसं चालू ठेवता येईल त्यासाठी त्यांनी जी मला साथ दिली त्याच्यासाठी हे उपकारच आहेत त्यांचे माझ्यावरती. त्यांनी त्यांच्या उराने मला जन्म दिला, त्यांच्या पोटी मला जन्म दिला आणि त्यामुळे मी या कार्याला पुढे करू शकले. त्यानंतर देवाचा साथ आहे, कारण देवानी मला या करोडो लोकांमधून यांच्या सेवेसाठी निवडलं, त्याच्यासाठी त्याचंही मी धन्यवाद करेन. त्यानंतर बच्चन साहेबांना मी विसरणार नाही, कारण बच्चन साहेबांसारखे गुरु मला लाभले, त्यांचा आशीर्वादाचा हात आहे, त्यामुळे मी या लेवलपर्यंत पोहोचू शकले. त्यानंतर आपल्या आळीमधले आणि आपल्या भिवंडी मधले जे लोक आहेत त्यांनी मला याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे काही जरुरीची गोष्ट आहे ती माझ्यासाठी केली आणि माझा सांभाळ करून घेतला याच्यासाठी, त्याबद्दल मी त्यांचे अनेकाने धन्यवाद मानेन. युवा पिढीला काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही? सगळ्यात प्रथम म्हणजे आता जे अफवा चाललेली आहे की कुत्रे चावतात, कुत्रे असे चावत नसतात. कारण मी जवळजवळ 35 वर्षापासून ही सेवा करते, आजपर्यंत मला कुठलाही कुत्रा चावलेला नाहीये. कारण मी त्यांचे किडे पडलेले जे काही जखमा आहेत त्यांच्यामधून किडे काढते किंवा त्यांचे हड्डी तुटलेली असते तरीही मी त्यांना उचलते, करते काही, तर ते मला आजपर्यंत चावलेले नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या फॅमिलीने आपल्या मुलांना हे सांगितलं पाहिजे की बाहेर बसलेला प्राणी ह्याच्यातही जीव आहे आणि त्यांच्यामध्ये भूक आहे किंवा त्यांच्यामध्येही काही तुम्ही त्यांना टोचलं डिवचलं तर त्यांनाही त्रास होतो. तर हे जर तुम्ही आचरणात स्वतः आणलं आणि मुलाबाळांना जर सांगितलं तर कदाचित मला असं वाटतं की प्राण्यांमध्ये जी काय सद्भावनेची हे आहे त्यांची भावना जी आहे ती उत्पन्न झाली तर ह्या प्राण्यांचं आणखीन चांगल्या प्रकारे आपण लक्ष देऊन त्यांना आणखीन चांगलं वाढवू शकतो किंवा त्यांचं संगोपन करू शकतो. तर मला ही विनंती असेल जे काही पालक आहेत त्यांना की आपल्या मुलाबाळांना ह्या गोष्टीचं ज्ञान द्यावं आणि नगरपालिका यांनीही या गोष्टीची दखल घ्यावी आणि नसबंदीची जे प्रकार आहे हा जो त्यांचा प्रोग्राम आहे हा त्यांनी सुरुवात करायला पाहिजे. कारण 2016 पासून त्यांनी ही नसबंदीचा जो प्रोग्राम आहे हा बंद ठेवला, त्याच्यामुळे त्यांची उत्पत्ती वाढली आणि आमचे जे फीडर्स आहेत त्या लोकांना ह्या कामासाठी खूप काही पैसा लागतो आणि त्याच्यासाठी खूप कमतरता भासते आणि आम्ही बहुतेक जे काही प्राणी आहेत त्यांच्यापर्यंत ती सेवा पोचवू शकत नाही. तर नगरपालिकेने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर नसबंदीचे जे प्रकार आहे किंवा प्रोग्राम आहे हा सुरुवात करा.